खात्यात 2 हप्ते जमा होण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार बँक खात्यात 1500 रुपये नाही तर 3000 रुपये जमा होतील। डिसेंबर महिन्याची सुरुवात झाली आहे, मात्र लाडक्या बहिणींना अजून सुद्धा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आणि यावेळी नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांचे दोन्ही हप्ते हे बँक एकदमच खात्यात जमा होणार आहे। त्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींना माता भगिनींना चांगला दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे आता भेटणार आहे। होय, आता डीबीटीच्या अंतर्गत सर्व बहिणीच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत। आता सुरुवातीला तुम्ही काय बातमी बघितली तर लाडक्या बहिणीला नोव्हेंबरचे डिसेंबरचे 3000 रुपये सरकार देणार। तर होय, आता तीच बातमी आलेली असून आतापर्यंत लाडक्या बहिणीला खूप वाट बघावी लागली, पैसे कधी येणार। मात्र एकनाथ शिंदेंनी डायरेक्ट निर्णय घेतला आणि पूर्ण आदेश देऊन टाकले, त्यामुळे आता बहिणी खुश झालेल्या आहेत। आता सर्वांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहेत। कोणत्या क्षणी आता डायरेक्ट 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज सर्वांना येणार आहे असं सरकारने सांगितलंय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, फक्त एवढं आहे की हे पैसे आता सर्वात आधी या 13 जिल्ह्यामध्ये पूर्ण वाटप केले जाणार आहे। जर या 13 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर सर्वात आधी तुम्हाला पैसे भेटतील। बघा आता कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे भेटणार ती यादी देखील तुम्हाला मी या ठिकाणी दाखवण्याचं काम करत आहे। त्यासाठी फक्त आता जेवढं होईल तेवढं लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। आणि महत्त्वाचं म्हणजे जर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आलेला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील। तर चला पाहूयात। तर बघा या ठिकाणी महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आलेल्या आहे। इथे बघा सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर पूर्ण पैसे टाकण्यासाठी सरकारची घोषणा झालेली आहे। मंत्रिमंडळाची बैठक होताच लाडक्या बहिणीला आता पैसे मिळणार आहेत। तर इकडे बघा पैसे वाटपाला अखेर सुरुवात होणार असल्याने सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत। आजचा दिवस लाडक्या बहिणीसाठी खूपच महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे असं देखील आपण डायरेक्ट बोलू शकतो, कारण हे पैसे आता 2 टप्प्यात पूर्ण जमा होणार आहेत। मात्र एक थोडीशी चिंता आहे, कारण यावेळेस सरकारने डायरेक्ट अधिवेशनातून घोषणा केली आणि लाडकी बहीण योजनेमध्ये 2 कडक नियम लावलेले आहेत। जर लाडक्या बहिणींनो सरकारने सांगितलेली ही 2 कामे तुम्ही केली नाही तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत। नोव्हेंबर डिसेंबरचा पण हप्ता भेटणार नाही आणि तुमचा हप्ता कायमचा बंद केला जाणार आहे आणि लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव देखील काढलं जाणार आहे। जर इथून पुढे आता लाडकी बहीण योजनेचे पैसे पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेली 2 कामे सर्व बहिणींना करावी लागणार आहेत। मग आता कोणती नेमकी 2 कामे करावी लागणार आहेत ती माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी फक्त शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्ही जर ती 2 कामे केली तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटत राहतील आणि त्यातली त्यात सरकार आता लाडकी बहीण योजनेची 2 हप्त्याचे 3000 रुपये तर द्यायला सुरुवात करत आहे। मात्र काही बहिणींना आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये पण भेटणार आहेत। ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटतात त्यांना आता गॅस सिलेंडरचे देखील हप्ते भेटणार असून 830 रुपयांचे हप्ते डायरेक्ट डीबीटी मार्फत बँक खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्हाला काळजी आणि चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। जर तुम्ही एक छोटासा अर्ज केला तर डायरेक्ट तुमचं नाव गॅस सिलेंडरच्या यादीतील आणि गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये 100% मिळतील। आता हे सर्वांना पैसे भेटतील, फक्त एक छोटासा अर्ज करायचा आहे। मग आता कोणता अर्ज करावा लागेल जेणेकरून गॅस सिलेंडरचे पण पैसे येतील ती पण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे तुमचा खूप मोठा फायदा हा व्हिडिओ बघितल्यावर होणार आहे। त्यासाठी फक्त शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे। आता कट करू नका, तुमचं काम थोडंसं बाजूला ठेवून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर चला आता सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचा हप्ता कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी वाटपाला सुरुवात होत आहे, कारण हे 2 हप्त्याचे आता 3000 रुपये भेटण्यास सुरुवात होत आहे। व कोणत्या जिल्ह्यात आता ही वाटपाला सुरुवात होत आहे, सर्वात आधी कोणत्या 13 जिल्ह्यात जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे। त्या जिल्ह्यांची नावं वाचून दाखवतो। जर यामध्ये तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता त्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट त्या ठिकाणी हे 2 हप्त्याचे 3000 रुपये आता कोणत्या क्षणी पोहोचणार आहेत, कारण की आजचा दिवस लाडक्या बहिणीसाठी खूपच आनंदाचा आणि दिलासा देणारा दिवस आहे असं देखील सरकारने सांगितलेलं आहे। तर चला आता सर्वात आधी आपण यादी बघूया, त्यानंतर कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्याला भेटत राहतील ती माहिती पाहूया। त्यानंतर गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळवण्यासाठी कसा अर्ज करायचा ती पण माहिती आपण बघणार आहोत। त्यासाठी आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला। तर बघा या ठिकाणी आता
पैसे वाटपाच्या याद्या सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेल्या आहेत आणि लाडक्या बहिणीला चांगला मोठा दिलासा नक्कीच मिळत आहे। तर चला आता बघा सर्वात आधी पैसे जमा होणारे जिल्हे सरकारने जाहीर केलेले आहेत। स्पष्टपणे काय सांगितलंय बघा, लाडक्या बहिणीसाठी पैसे मंजूर, आम्ही बहिणीला कधी नाराज केलं नाही आणि करणार पण नाही असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं। डायरेक्ट 2 हप्त्याचे 3,000 रुपये आता आम्ही सोडत आहोत। हे सर्व पैसे बहिणीच्या खात्यात आता हे जमा होणार असून डायरेक्ट आम्ही घोषणा जाहीर केली। तर बघा आता डीबीटी ला सुरुवात होत आहे। जशी डीबीटीची प्रक्रिया पूर्ण होईल कोणत्या क्षणी या 13 जिल्ह्यात हे 3,000 रुपये आता जमा होणार आहेत आणि डायरेक्ट 3,000 रुपये मिळताच गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये सर्व बहिणीला भेटणार आहेत। कारण की आधी गॅस सिलेंडरचा हप्ता सर्वांना भेटत नव्हता, मात्र लाडकी बहीण योजनेसारखाच आता गॅस सिलेंडरचा पण हप्ता सर्वांना भेटणार आहे। सरकारने पैसा वाटपाला आता मंजुरी दिलेली आहे। बघा आत्ताच मोठी घोषणा आता जाहीर झालेली आहे। नेमके आता पैसे किती वाजून किती मिनिटाला जमा होणार आहेत आता ती पण माहिती आलेली आहे। लक्ष देऊन बघा, आता थोडाच व्हिडिओ राहिलेला आहे। तर बघा सर्वात आधी या 13 जिल्ह्यामध्ये पैसे टाकण्यास आम्ही सुरुवात करत आहोत असं सरकारने सांगितलं असून अधिकाऱ्यांकडे या 13 जिल्ह्यांची यादी सरकारने पाठवलेली आहे। जर यादीमध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर हे 3,000 रुपये 2 हप्त्याचे भेटतील आणि गॅस सिलेंडरचे किती रुपये, हे 830 रुपये हे टोटल तुमच्या बँक खात्यावरती तुम्हाला भेटून जातील। सर्वात मोठा दिलासा राज्य सरकारकडून तुम्हाला आता मिळणार आहे असं देखील आपण डायरेक्ट बोलू शकतो, कारण तशी मोठी घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेली आहे। तर चला आता सविस्तरपणे या ठिकाणी आपण यादी बघण्याचं काम करूयात। तर चला आता बरेच जण व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आहात, आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आहात म्हटल्यावर तुमचा देखील फायदा नक्कीच होणार आहे। या ठिकाणी राज्य सरकारने डायरेक्ट मोठी घोषणा करत लाडक्या बहिणीला चांगला दिलासा देण्याचं काम केलेलं आहे। बघा आता बँकांना देखील सूचना दिलेल्या आहेत, त्यामुळे आता सर्वांच्या खात्यावरती पूर्ण पैसे हे जमा होणार आहेत। पैसे वाटपाच्या यादीतील पहिला जिल्हा जाहीर झालेला आहे नागपूर जिल्हा। बघा आता नागपूर मधील सर्व लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे। नागपूर जिल्ह्यात सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हे 2 हप्त्याचे 3,000 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे टोटल सर्व पैसे आता बँक खात्यात टाकण्यात येणार आहेत, रक्कम जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे एक ना एक लाडक्या बहिणीला चांगला दिलासा नक्कीच मिळू शकतो। सर्व बहिणी आता खुश होणार आहेत। ही एक मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी एक ना एक लाडक्या बहिणीसाठी आता समोर आलेली आहे। यानंतर बघा सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे, म्हणजेच की आता नागपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये आणि या ठिकाणी गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये आता पूर्णपणे वाटप केले जाणार आहेत। जर तुम्ही नागपूर जिल्ह्यातील असाल तर आता तुमच्या बँक खात्यात हे सर्व पैसे येतील। त्यानंतरचा जिल्हा हिंगोली जिल्हा। बघा आता दुसरा जिल्हा हिंगोली जिल्हा। हिंगोली जिल्ह्याचं पण नाव यादीत आलेलं आहे। हिंगोली जिल्ह्यातील जेवढे कोणी लाडक्या बहिणी राहत असतील या ठिकाणच्या लाखो बहिणीसाठी 100 कोटींच्या आसपासचा निधी सरकारने मंजूर केलेला आहे। तुम्ही म्हणत असाल एवढा जास्त निधी म्हणजे एवढे जास्त पैसे का सरकारने जाहीर केलेले आहेत, तर आता 2 हप्त्याचे 3,000 रुपये द्यायचे असल्यामुळे सरकारचा हा मोठा निर्णय आपल्याला बघायला मिळत आहे आणि ही रक्कम आता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात जे आहे ते डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे टाकण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। यामुळे आता प्रत्येक लाडकी बहीण खुश होणार आहे आणि सर्वांना दिलासा मिळणार आहे। बघा हे 2 हप्त्याचे 3,000 रुपये येत आहेत, कोणत्या क्षणी जमा झाल्याचा मेसेज प्रत्येक लाडक्या बहिणीला आता मिळणार आहे। जसा मेसेज येईल तसे बँकेत जाऊन तुम्ही पैसे काढून आणू शकता असं सरकारने सांगितलंय। सरकारने काय सांगितलंय बघा, लाडक्या बहिणींनो ही 2 कामे पण आत्ताच करून टाका। जर तुम्ही ही 2 कामे पुढच्या 3 दिवसाच्या आत केली नाहीत तर लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटणार नाहीत, तुमचं नाव यादीतून काढलं जाईल आणि कायमचा हप्ता हा तुमचा बंद केला जाईल असं सरकारचं म्हणणं आहे। आता ही 2 कामे अर्जंट मध्ये करून ठेवायची आहेत। मग आता कोणती 2 कामे करावी लागणार आहे जेणेकरून हे लाडकी बहीण योजनेचे पैसे सर्व आपल्याला भेटतील ती माहिती तुम्हाला देणार आहे। त्याकरिता आता फक्त 3 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे। राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ जे कोणी शेवटपर्यंत बघतील त्यांचे 3 मोठे फायदे होणार आहेत। आता कोणते फायदे होणार आहेत इकडे बघा, जर आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर हे गॅस सिलेंडरचे 830 रुपये कसे मिळवायचे हे तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही ते काम जर केलं तर 100% 830 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। त्यासाठी व्हिडिओ बघायचा आहे, मग तुमचा हा फायदा आता होणार आहे। गॅस सिलेंडरचे पैसे इथून पुढे तुम्हाला मिळणार आहेत। दुसरा फायदा काय होणार आहे, तुम्हाला नोव्हेंबरचा 17वा हप्ता नेमका कधी मिळणार आहे व आज किती जिल्ह्यात उद्या किती जिल्ह्यात येणार आहे ती माहिती बघायला मिळणार आहे। त्यानंतर 18वा डिसेंबरचा हप्ता म्हणजे हे अजून 1,500 रुपये कोणत्या जिल्ह्यात वाटपाला सरकार सर्वात आधी सुरुवात करत आहे ती देखील माहिती बघायला मिळणार आहे। म्हणजे तुम्हाला समजेल की नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे 3,000 रुपये सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात येणार आहेत, आपल्या जिल्ह्यात येणार की दुसऱ्या जिल्ह्यात येणार आहे ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। जेणेकरून तुम्हाला समजेल की आपल्या जिल्ह्यामध्ये सरकार नेमकं पैसे कधी टाकते, आज देतंय की उद्या देतंय की दुपारी देतंय की थोड्या वेळात देतंय ते देखील तुम्हाला आता कळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचा महत्त्वाचा फायदा म्हणजे इतरांपेक्षा सर्वात आधी
लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये हे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. कारण जर सरकारने सांगितलेली ती 2 कामे केली तर इतरांपेक्षा सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे हे 3,000 रुपये डायरेक्ट जमा होऊन जातील. तर चला आता ती माहिती पण सांगणार आहे. मात्र त्यापूर्वी अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये सरकार पैसे वाटपाला सुरुवात करत आहे, पुढच्या जिल्ह्यांची एकदा आपण यादी पाहूयात. बघा या ठिकाणी आता स्पष्टपणे यादी आलेली आहे आणि सरकारने काय सांगितलंय तर बघा, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं आहे सर्व बहिणीच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहेत. एक पण बहीण नाराज होणार नाही, कारण आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3,000 रुपये आम्ही देत आहोत. आम्ही डायरेक्ट अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत असं देखील त्यांनी सांगितलेलं असून यामुळे आता सर्वांना मोठा दिलासा नक्कीच मिळणार आहे. डायरेक्ट मोठी खुशखबर आता लाडक्या बहिणीसाठी आलेल्या असून लाडक्या बहिणी आता खुश होणार आहेत. लाडक्या बहिणीला आता चांगला दिलासा मिळणार आहे. ज्या लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या, सरकारला प्रश्न विचारित होत्या हप्ता कधी येणार, लाडकी बहीण योजना सुरू केली, नोव्हेंबरचा हप्ता का देत नाहीत, तर त्यालाच उत्तर देताना एकनाथ शिंदेंनी सांगितलं कोणतीच बहीण नाराज होणार नाही. डायरेक्ट 2 हप्त्याचे 3,000 रुपये प्रत्येकी लाडक्या बहिणीला देऊन टाकणार आहोत. त्यामुळे बहिणीच्या चेहऱ्यावरती आता हसू येणार आहे आणि लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही असं सांगितलं. बघा आता हप्ता वाटप होणारा पुढचा जिल्हा बघायला मिळत आहे तो म्हणजे या ठिकाणी नांदेड जिल्हा. आता नांदेड जिल्ह्यातील सर्व माता भगिनींच्या खात्यावरती 2 हप्त्याचे 3,000 रुपये येत आहेत. काळजी करू नका म्हणून एकनाथ शिंदेंनी सांगितलंय. बघा डायरेक्ट हे 3,000 रुपये येणार आहेत आणि आता डिसेंबरचा महिना संपत आल्यानंतर लगेच जानेवारीचा महिना सुरू होणार आहे आणि जानेवारीचे पैसे पण एकदम सुरुवातीला आम्ही देऊन टाकणार आहोत. कारण जानेवारी वर्ष सुरू होत आहे ते 2026 वर्ष येत असल्यामुळे डायरेक्ट लाडक्या बहिणीला नाराज करणार नाहीत. म्हणून सरकार काय करणार आहे, महिना सुरू होताच लगेच जानेवारीची पण हे 1,500 रुपये देऊन टाकणार आहे. त्यामुळे हे सर्व पैसे भेटतील, पण हे सर्वांना भेटणार नाहीत. तुम्हाला 3 दिवसाच्या आत सरकारने सांगितलेली ती 2 कामे करावी लागतील, सर्वांनाच करावी लागणार आहेत. नवीन नियम आता लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारने आणलेला आहे. जी 2 कामे तुम्हाला करायची आहेत ती माहिती तुम्हाला लगेच देणार आहे. त्यासाठी फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यानंतर सर्व काही तुम्हाला व्यवस्थितपणे आता समजणार आहे. तर चला आता पुढची माहिती, कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार, कोणती 2 कामे करावी लागतील आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील कोणत्या जिल्ह्यात सरकार वाटपाला सुरुवात करत आहे आणि ती कशी मिळवायची ही पण माहिती तुम्हाला आता राहिलेल्या 1.5 मिनिटाच्या 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला. बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार सरकारने स्पष्टपणे माहिती दिलेली आहे. 13 जिल्ह्यात सर्वात आधी पैसे वाटपाचे आदेश देऊन टाकले आहेत, त्याची यादी देखील सरकारने जाहीर केली. एकनाथ शिंदे म्हटले की आता लाडक्या बहिणीला हे 3,000 रुपये देत आहोत. फक्त बहिणींनी आम्ही सांगितलेली 2 कामे करावी, मग बहिणीच्या खात्यावरती पैसे येतील. बहिणी नाराज झाल्या होत्या, पण नाराज आम्ही करणार नाही. त्यांना हे 2 हप्त्याचे 3,000 रुपये दिल्यानंतर जानेवारीची सुरुवातच आम्ही गोड करून टाकणार आहोत. लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावरती जानेवारीच्या सुरुवातीलाच हसू आणणार आहोत. डायरेक्ट सुरुवातीला गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये आणि जानेवारीचा पण 1,500 रुपयांचा हप्ता लगेच टाकणार आहोत. आणि एक मोठा गिफ्ट लाडक्या बहिणीनो तुम्हाला आता मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे जो 1,500 रुपयांचा तुम्हाला हप्ता भेटतो ना, तो 1,500 रुपयांचा नाही तर 2,100 रुपये म्हणजे 2,100 रुपये दर महिन्याला भेटणार आहेत. एकनाथ शिंदे अधिवेशनात काय म्हटले ते तुम्हाला सांगतो. त्यांनी अधिवेशनामध्ये विरोधकांना उत्तर देताना डायरेक्ट सांगून टाकलं की लाडक्या बहिणीला 2,100 रुपये आम्ही सुरू करणार आहोत व कधी करणार आहेत त्यांनी देखील सविस्तरपणे माहिती दिलेली आहे. आता ती पण तुम्हाला आनंदाची बातमी मी देणारच आहे, ती देखील तुम्हाला आता बघायला मिळेल. फक्त लक्ष देऊन बघा. आता ती विरोधकांना म्हटले की तुम्ही तर लाडकी बहीण योजना बंद करायला निघाले होते आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे का वाढवले नाही म्हणून असे प्रश्न का विचारता. कारण आता तुम्हाला माहितच असेल की जेव्हा हे महायुतीचं सरकार होतं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना ही आणली. या तिघांनी मिळून योजना आणल्यानंतर विरोधकांनी योजना बंद करण्यासाठी याचिका दाखल केल्याचं असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मग आता एकनाथ शिंदे म्हटले की तुम्ही तर लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी काही करत होतात, मग आता तुम्हाला अधिकार नाही की लाडकी बहीण योजनेचे पैसे का वाढवले नाही, कारण की आम्ही आता योग्य वेळी लाडक्या बहिणीला 2,100 रुपये देणार आहोत असं एकनाथ शिंदेनी डायरेक्ट सांगितलं. आणि बहिणी खुश झालेल्या आहेत आणि विरोधकांना उत्तर अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे. तर बहिणींनो तुम्हाला याबाबत काय वाटतंय, एक कमेंट एकनाथ शिंदे साहेब यांच्याबाबत नक्की करा. देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याबाबत देखील करू शकता, कारण या तिघांनी सांगितलं आहे की योजना कधीच बंद होणार नाही, लाडक्या बहिणीचे पैसे आता सुरू राहणार आहेत असं देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. तर चला आता कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळत आहेत आणि किती वाजून किती मिनिटाला कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होतील एक आलेली माहिती आता तुम्हाला वाचून दाखवतो. आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कोणती 2 कामे करावी लागतील ती पण माहिती तुम्हाला सांगतो. जर ती 2 कामे तुम्ही केली नाही तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमचा कायमचा बंद केला जाईल असं देखील सांगितलं आहे. मग आता त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला.
बघा या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे गॅस सिलेंडरचे पैसे मंजूर होत आहेत, काळजी करू नका. 830 रुपये ते पण येणार आहेत आणि त्यातील नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याचे 3000 रुपये तर आम्ही फिक्स केलेलेच आहेत. आता हे सर्व पैसे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात जसे डीबीटीतून दिले तसेच आता यावेळेस पण सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणीच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे देण्यात येणार आहेत. त्यामुळे एक बहिणीला आता सरकारकडून चांगला दिलासा मिळणार आहे असं देखील एकनाथ शिंदे म्हटले आणि त्यांनी सांगितलं की आता ह्या 13 जिल्ह्यात आणि या बँकेत सर्वात आधी पैसे जमा होणार. बघा एसबीआय बँकेत जर तुमचं खातं असेल या ठिकाणी सर्वात आधी पैसे येत आहेत, पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया या ठिकाणी पैसे येणार असल्याने बहिणी खुश झालेल्या आहेत. त्यानंतर पुढची एक बँक बघायला मिळत आहे कॅनरा बँक. कॅनरा बँकेत जर तुमचं खातं असेल या बँकेत देखील आता सर्वात आधी पैसे सरकार टाकणार आहे. कोणत्या क्षणी पूर्ण रक्कम सर्व माता भगिनींच्या बँक खात्यावरती येणार असून एक लाडक्या बहिणींना लाडक्या ताईंना दिलासा आता नक्की मिळणार आहे. ही एक सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणीसाठी आपण बोलू शकतो, कारण तसा मोठा निर्णय राज्य सरकारकडून जाहीर झालेला आहे. त्यानंतर इकडे बघा पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा एक जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यातील लाखो बहिणीच्या बँक खात्यावरती सर्व पैसे जमा होणार आहेत. या ठिकाणी जर विचार केला तर आता 1,500 रुपये नोव्हेंबरचे, 1,500 रुपये डिसेंबरचे, 17वा 18वा हप्ता प्लस 3,000 रुपये सर्व बहिणीच्या बँक खात्यावरती येऊन जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला काळजी आणि चिंता कसलीच करत बसण्याची गरज पडणार नाही. सर्वात मोठी घोषणा राज्य सरकारने आता जाहीर केलेली आहे आणि हे सर्व पैसे तुमच्या बँक खात्यावरती येऊन जाणार आहेत असं देखील आपण डायरेक्ट बोलू शकतो. तर चला आता पैसे वाटपाच्या यादीतील आणखी पुढचे कोणते जिल्हे आहेत ते तर सांगतो, पण आता नेमके कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून लाडकी बहीण योजनेचे हे 2 हप्त्याचे 3,000 रुपये भेटतील आणि कोणता अर्ज करावा लागेल जेणेकरून गॅस सिलेंडरचा देखील जो 830 रुपयाचा हप्ता सरकार देणार आहे तो पण आपल्याला भेटेल. आता त्याबाबतची माहिती तुम्हाला सांगत आहे, व्हिडिओ लक्ष देऊन बघा. तर बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीनं तुम्हाला 2 कामे करायचे आहेत. आदिती तटकरे म्हटले की आता ही 2 कामे ज्या बहिणी करतील त्यांच्या खात्यात पैसे वाटप सुरू होत आहे. तर इकडे बघा पहिलं काम त्यांनी सांगितलं आहे आधार बँक खात्याशी संलग्न असलेल्या बहिणीच्या बँक खात्यात 2 हप्त्याचे 3,000 रुपये कोणत्या क्षणी सुरू होणार आहे. त्यामुळे आता आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करायचं आहे. हे झालं पहिलं काम. दुसरं काम आपलं आधार कार्ड मोबाईल नंबरशी देखील लिंक असणं गरजेचं आहे. आता बऱ्याच जणांचं लिंक नसतं किंवा काही अडचणीमुळे करण्यात आलेलं नसेल तर आता करून घ्या, वेळ आहे जेणेकरून हे 2 हप्त्याचे 3,000 रुपये येतील. त्यानंतर महत्वाचं काम म्हणजे CSC केंद्रावरती जायचं आहे. म्हणजेच की साधारणपणे मराठी भाषेत म्हटलं तर ही सेवा केंद्र म्हणून असे ग्रामीण भागातील महिला लोक असे ओळखतात अशा केंद्रावरती जायचं आहे. ते तुम्हाला शहरात देखील बघायला मिळेल किंवा ग्रामीण भागात देखील आपल्या गावाकडे देखील तसे काही केंद्र असतात त्या ठिकाणी जायचं आहे आणि ई सेवा केंद्रावरती म्हणजेच की CSC सेंटरवरती गेल्यानंतर त्यांना म्हणायचं आहे की आमची EKYC करून द्या. आता बघा EKYC केली असेल तर अडचण नाही, जर केली नसेल तर करून द्या असं त्यांना सांगायचं आहे आणि EKYC करून घ्यायचे आहे. म्हणजे सर्व पैसे तुमच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून येऊन जातील आणि तुम्हाला एक नक्कीच दिलासा मिळून जाईल. तर चला हे महत्वाचं झालं. आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये कसे मिळवायचे आणि नेमके 2 हप्त्याचे 3,000 रुपये कधीपर्यंत वाटप होत आहे ती माहिती एकदा बघू. तर बघा या ठिकाणी आता लाडकी बहीण योजनेचे जे 3,000 रुपये सरकार देणार आहे ते कधीपर्यंत देणार आहे असा प्रश्न तुमच्या मनात असेल. आता ते पण सांगतो. आणि गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी पहिलं महत्वाचं काम करायचं आहे, तुमच्याकडे काही कागदपत्रे असणं गरजेचं आहे. इकडे बघा गॅस सिलेंडरचा जो बुक असतं ते देखील असणं गरजेचं आहे. पुन्हा महिलेच्या नावावरती गॅस सिलेंडर करावं लागेल. बऱ्याच जणांचा पुरुषाच्या नावावरती असेल तो महिलेच्या नावावरती करा. त्यानंतर CSC केंद्रावरती जायचं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर आधार कार्डाची झेरॉक्स लागेल. त्यानंतर तुमच्याकडे आता जे ते अजून बरेच प्रूफ लागणार आहे. त्यानंतर तुमचा आधार नंबर बँक खात्याशी संलग्न असलं पाहिजे, आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असलं पाहिजे, पुढे आधार कार्ड मोबाईल नंबरशी पण लिंक असलं पाहिजे. हे सर्व काय व्यवस्थित करायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्यांना माहिती विचारायची आहे गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी काय करावं लागेल. मग ते कागदपत्र मागतील आणि ती कागदपत्र दिल्यानंतर जर तुम्ही पात्र ठरत असाल तरच ते तुम्हाला कागदपत्र मागतील. मग तुम्हाला ती कागदपत्र द्यायची आहे. CSC केंद्रावरती जाऊन तेवढं काम करायचं आहे. मग तुम्हाला हे गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मिळतील. आणि आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता पुढच्या काही दिवसात 2 ते 3 दिवसात कोणत्या क्षणी वाटपाचे आदेश मिळणार आहेत. त्यामुळे काळजी करू नका, हप्ता फिक्स येणार आहे. योजना काही बंद होणार नाही, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेट्स पाहण्यासाठी एक छोटंसं काम करा, आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनला ऑल वरती टाका. धन्यवाद.